देव माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ, सद्गुरु जोग महाराज की जय। नाना वाग्देवता वानावी, ते वाचाची लागे कामवावी, का वेदा वेदेची बोलावी प्रतिष्ठा जेवी। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तेरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। थोडा आवाज वाढवा। आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 364 क्रमांकाची ओवी आपली सुरू आहे। ज्ञानेश्वरी असेल त्यांनी बघा। भगवान परमात्म्याने कर्माची 5 मुख्य कारणं सांगितली। कोणतंही कर्म घडायचं असेल तर त्याच्याकरता या 5 कारणाच्या माध्यमातून ते कर्म घडतं। मात्र आत्मा जो आहे तो या कर्मापेक्षा वेगळा आहे। आत्म्यामध्ये कोणतंही कर्म घडत नाही। आत्मा असंग आहे, निर्विकार आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे। आणि अशा आत्मतत्वाला जर आपण जाणून घेतलं तर आत्मतत्वाला जाणून घेतलं तर मग आपल्याला मोक्ष प्राप्त होईल, ज्ञान प्राप्त होईल। म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता, मुक्ती प्राप्त करून घेण्याकरता त्याला आत्मज्ञान झालं पाहिजे। आणि आत्मज्ञान म्हणजे काय? मी आत्मा आहे असं ज्ञान झालं पाहिजे। आत्मा सच्चिदानंद रूप आहे, आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान त्याला झालं पाहिजे। आणि मग असा मनुष्य सगळी कर्म जरी करत असला तरी सुद्धा तो कर्मे करी सकळे, तरी कर्मबंधा नातळे, न शिंपे जळी जळे पद्मपत्र। सगळी कर्म जरी तो करत असला तरी सुद्धा तो सगळ्या कर्मापासून अलिप्त राहतो। जसं भगवान परमात्मा सुद्धा कर्म करतात, पण कुठल्याही कर्माने, कर्माच्या दोषाने भगवंत लिप्त होत नाहीत। कारण ते स्वतःला जाणतात, मी कर्म करतो असं जाणत नाहीत। कर्म हे घडत राहतं, प्रकृतीमध्ये कर्म घडत राहतं, शरीरामध्ये कर्म घडत राहतं, मनामध्ये कर्म घडत राहतं। मी मात्र याला जाणणारा याच्याहून वेगळा आहे असं भगवान परमात्मा जाणतात। जसं भगवान परमात्मा जाणतात त्याप्रमाणे साधू संत सुद्धा जाणतात। आणि म्हणून साधू संत सुद्धा कोणत्याही कर्माने कधीच लिप्त होत नाहीत। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्य अंगा। आम्ही अग्निरूप झालो, आता आम्हाला पापही लागत नाही, आपल्याला पुण्यही लागत नाही। म्हणून तुकाराम महाराज अलिप्त का झाले तर त्यांनी आपल्या आत्मस्वरूपाला जाणलं, त्यांनी आपल्या परमात्मा स्वरूपाला जाणलं। कुठलंही कर्म घडलं तर ते कर्म माझ्यामध्ये घडत नाही, माझा आणि त्या कर्माचा काही संबंध नाही हे जाणून घेण्याकरता म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी कारणं सांगतात। शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः, न्याय्यम वा विपरीतम वा पंचैते तस्य हेतवा।
शरीराच्या द्वारे कर्म घडेल, वाणीच्या द्वारे कर्म घडतं, मनाच्या द्वारे कर्म घडतं. कधी ते कर्म न्याय्य असतं तर कधी ते अन्याय्य असतं. शास्त्राला धरून असतं तर कधी शास्त्राच्या विरोधी कर्म असतं. पण कुठलंही चांगलं असू द्या वाईट असू द्या, या सगळ्या कर्म करण्यामध्ये 5 हेतू भगवंताने सांगितले, 5 कारणं सांगितली. ते कारणं उपादान कारणंही आहेत आणि निमित्त कारणंही आहेत. याचा विचार सुरू आहे. काल आपण विचार पाहून आलो आहे, उपादान कारण कशाला म्हणायचं, निमित्त कारण कशाला म्हणायचं. माती हे काय आहे? उपादान कारण. आणि कुंभार हे काय आहे? निमित्त कारण आहे. तसं ही कर्म जे आहे त्या कर्माला उपादान कारण शरीराधिकच आहेत आणि निमित्त कारणसुद्धा शरीराधिकच आहे. कधी कधी जे उपादान असतं तेच निमित्त कारण असतं. शास्त्रामध्ये त्याच्याकरता उदाहरण आलं आहे. दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केले, त्याच्यामध्ये एक कोळी नावाचा कीटक आहे त्याला गुरु केलेला आहे. त्याला गुरु काय केलं, का केलं? तो कोळी नावाचा कीटक जो आहे तो आपल्या जाळं तयार करतो. ते जाळं तो कुठून तयार करतो? बाहेरून काही सामुग्री आणतो का? त्याला जाळं तयार करण्याकरता त्याला काही पदार्थ लागत नाहीत. आपल्या शरीरातूनच तो जाळं तयार करतो. पुन्हा त्या जाळ्यावर तो विहार करतो. काही एखादा कीटक बसला त्या जाळ्यामध्ये अडकला, तो जाऊन खातो, जाळ्यावरच तो राहतो, जाळं तयार करतो आणि शेवटी ते जाळं काम झालं की काय टाकतो? खाऊनही टाकतो. दत्तात्रय महाराज म्हणतात मी त्या कोळ्याला गुरु केलं कारण भगवान परमात्मा सुद्धा असाच आहे. आपल्या शरीरातून ही सगळी सृष्टी निर्माण करतो, त्या सृष्टीमध्ये तोच सगळी लीला करतो आणि प्रलय काळाच्या वेळेस सगळं काय करून टाकतो? संपूर्ण आपल्यामध्येच विलीन करून घेतो. म्हणजे उपादान कारणही तोच आहे, निमित्त कारण तोच आहे. त्याला अभिन्न निमित्त उपादान कारण असं म्हणतात. आता विचार जो चालला आहे तो कर्माचा चालला आहे. कर्मसुद्धा कर्म घडण्याकरता उपादान कारण ही शरीराधिकच आहेत आणि निमित्त कारणही शरीराधिकच आहे. म्हणजे काय? हे सगळं चाललंय कशाकरता? आत्मा कारण नाही, एवढं लक्षात ठेवायचं. सगळं कर्म घडलं, न्याय्य घडू द्या, अन्याय घडू द्या, त्याच्यामध्ये मी केलं म्हणू नका, माझ्यामुळं झालं म्हणू नका, त्याचं तादात्म्य घेऊ नका. तर तुम्ही सुटताल, नाही तर तुम्ही गुंतल्याशिवाय राहत नाही. हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले, आईशे जेने जाणितले तो सुटला आणि नाही जाणितले तो अडकला, बांधला गेला. कर्म माणसाला बांधतं, कर्माचे संस्कार माणसाला बांधतात. शांत झोप येत नाही माणसाला. मी असं केलं, मी तसं केलं, त्याने असं केलं, त्याने असं केलं, ह्याने असं केलं. अनंत जन्माचे संस्कार त्याला बांधून ठेवतात आणि त्या वासना पुन्हा जन्म घ्यायला लावतात. त्यांनी मला असं केलं ना, मी त्याला असं करणार. त्यांनी मला असं केलं, मी त्याचं असं करणार. अरे बाबा, करणारं कोण आहे? करणारी प्रकृती आहे, करणारं शरीर आहे, करणारं मन आहे, करणारी बुद्धी आहे. तू त्याच्यापेक्षा काय आहेस? वेगळा आहेस. तू या सगळ्याचा जाणणार आहेस, याला सगळ्याला सत्ता देणार आहे. तू जसाच्या तसाच आहेस. असं जाणलं तर मुक्ती आहे, नाहीतर मग सुटका नाही. कर्मच उपादान आहे आणि निमित्त आहे. त्याच्याकरता ही आजची चाललेली ओवी आहे. मला वाटते काल 363 झाली का? हां, नाही झाली. अग ऐका सूर्याची या प्रकाशा, हेतू कारण सूर्याची जैसा. झाली का? हां. नाना वाग्देवता वानावी, ते वाचाची लागे कामवावी, का वेदा वेदेची बोलावी प्रतिष्ठा जेवी.
आणखीन एक उदाहरण दिलं, काल सूर्याचं उदाहरण दिलं होतं. सूर्याच्या प्रकाशात सूर्यालाच पाहायचं आहे प्रकाश सूर्याचाच, आणि पाहायचंही सुद्धा सूर्याच्या प्रकाशाने सूर्यालाच पाहायचं आहे. सूर्यच उपादान आहे आणि सूर्यच त्याचं निमित्त आहे पाहण्याच्या क्रियाचं. तसं कर्मच त्या ठिकाणी उपादान आहे, आपलं शरीरच उपादान आहे आणि शरीरच निमित्त आहे. मनच उपादान आहे, मनच निमित्त आहे. वाणीच उपादान आहे आणि वाणीच निमित्त आहे. याच्याकरता ही सगळी उदाहरण चाललेली आहेत. कर्म करण्याकरता आत्मा करताना एवढं लक्षात ठेवायचं आहे. किंवा नाना वागदेवता वानावी, ते वाचाची लागे कामवावी. का वेदा वेदेची बोलावी प्रतिष्ठा जेवी. वाग्देवतेचं वर्णन करायचं आहे. वाग्देवता कोण आहे? वाणीची देवता कोण आहे? सरस्वती आहे. मग सरस्वतीचं सुद्धा काय केलं पाहिजे? वंदन केलं पाहिजे. वाणीची कृपा ज्याला पाहिजे असेल त्याने सरस्वतीचं वंदन करायचं. या कुंदेंदुस तुषार हारदवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभीर देवैः सदा वंदिता. सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. निशेष जाड्य, बुद्धीमध्ये आलेलं जाड्य आहे, मंदपणा आहे, तो जाण्याकरता सरस्वतीने माझ्यावर कृपा करावी. ज्ञानोबारायांनी सुद्धा सरस्वतीचं वर्णन केलं आहे. आता अभिनव वाग्विलासिनी, जे आतुरी अर्थ कला कामिनी, ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. शारदेची कृपा झाली तर मनुष्याला वाणी प्राप्त होते. म्हणून शारदेची कृपा प्राप्त व्हावी म्हणून माणसाने काय केलं पाहिजे? शारदेचं वर्णन केलं पाहिजे. सगळ्या संतांनी शारदेचं वर्णन केलेलं आहे. पण शारदेचं वर्णन करण्याकरता कशाने वर्णन करायचं? वाणीनेच. वाणी ही शारदा स्वरूपच आहे. वाणी ही सरस्वती रूपचंच रूप आहे. म्हणजे सरस्वतीचं वर्णन करण्याकरता उपादान कारण आहे वाणी आणि निमित्त कारण सुद्धा आहे वाणी. म्हणून नाना वागदेवता वानावी, ते वाचाची लागे काम व्हावी. वाचाच, वाणीच्याद्वारेच तिचं वर्णन होतं. किंवा आणखीन एक उदाहरण दिलं, का वेदा वेदेची बोलावी प्रतिष्ठा जेवी. वेदाची प्रतिष्ठा सांगायची असेल, वेदाची प्रतिष्ठा कोण सांगेल? वेदच सांगेल. कारण त्याची प्रतिष्ठा सांगण्यासाठी कमीत कमी त्याच्यासारखा पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे. कोण वर्णन करतं याच्यावर महत्त्व आहे. पैलवानाचं वर्णन करायचं असेल तर कोण पाहिजे? पैलवानच पाहिजे. विद्वानाचं वर्णन करायचं असेल विद्वान पाहिजे. काय विद्वानेव विजानाती विद्वज्जन परिश्रमम नहि वंद्या विजानाती गुरुवीम प्रसव वेदना. तसं वेद म्हणजे सगळ्या जगातलं ज्ञान वेदामध्ये आहे. वेद म्हणजे साक्षात भगवंताचं स्वरूप आहे. मग वेदाचं वर्णन करायचं असेल तर दुसरा कोण पाहिजे? म्हणजे वेदाचं वर्णन करायचं आहे ना, वेदाचं श्रेष्ठत्व वेदामध्येच सांगितलेलं आहे. त्याला स्वतःप्रमाणम परतप्रमाणम म्हणतात. वेद हा काय? स्वतःप्रमाण आहे. इतर शास्त्र जे आहेत ते परतप्रमाण आहेत. त्या मंडन मिश्राचं घर कोणतं? त्याच्यासाठी हा श्लोक आला आहे. स्वतःप्रमाणम परतप्रमाणम गिरांगना यत्र गिरंती. ज्या ठिकाणी ज्याच्या घराच्या बाहेरच्या मैनासुद्धा वेद स्वतःप्रमाण आहे असं सांगतात, ते मंडन मिश्राचं घर आहे. स्वतःप्रमाण म्हणजे वेदाला प्रमाण देण्याकरता सगळ्याला प्रमाण वेद आहे.
सगळ्यात प्रबल प्रमाण कोणतं आहे? वेद आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य. पण वेदाला त्या ठिकाणी प्रमाण द्यायचं असेल तर कुठलं द्यायचं म्हटले? वेदाला वेदाचंच प्रमाण देऊन श्रेष्ठत्व आहे. तैसे कर्मा शरीराधिके कारण हे किर ठाऊके परी हेच हेतू न चुके हेही येथ. त्याप्रमाणे वर 2 उदाहरणं सांगितले. त्याप्रमाणे कर्मा शरीराधिके कारण हे कीर ठाऊके. तुम्ही त्या ठिकाणी माहिती करून घ्या. कोणतंही कर्म घडलं तर त्याला कारण काय आहे? शरीराधिक. शरीराधिक म्हणजे कोण कोण आहे? शरीर, वाणी, मन. किंवा 5 कारणं सांगायचे तर कोणती सांगितली? अधिष्ठानम तथा कर्ता कर्णंच पृथग्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. अधिष्ठान म्हणजे काय? शरीर. कर्ता म्हणजे जीव. करण म्हणजे इंद्रिय. विविधाश्च पृथक चेष्टा म्हणजे प्राणाच्या वेगवेगळ्या चेष्टा. आणि शेवटचं कारण कोणतं सांगितलं? प्रत्येक इंद्रियाची अधिष्ठात्री देवता, त्याला दैव असं म्हटलेलं आहे. कारण कर्म होण्याकरता ही सगळी कारणं महत्त्वाची आहेत. परंतु ज्ञानेश्वर महाराज सांगतात ही जशी उपादान कारणं आहेत तशीच ही निमित्त कारणंसुद्धा आहेत. तैशी कर्मा शरीराधिके कारण हे कीर ठाऊके. कारण ही आहेत माहिती आहे, परी हेची हेतू न चुके हेही येतं. ही कारणसुद्धा आहेत आणि हेतूसुद्धा आहेत. कारण म्हणजे उपादान कारण आणि हेतू म्हणजे निमित्त कारण. दोन्ही कारणं काय आहेत? हीच आहेत, शरीराधिकच आहेत. आणि देहादिकी कारणी देहादी हेतू मिळणी होय जया उभारणी कर्माची कर्म जाता. देहादिकी कारणी देहादी हेतू मिळणी. देहादिक हेच कारण आहेत, उपादान कारण, आणि देहादिक हेच निमित्त कारण आहेत. म्हणजे शरीराचं कर्म घडायचं असेल तर जसं शरीरच उपादान आहे, शरीरामध्येच कर्म घडतं आणि शरीराच्या द्वारेच घडतं. आपण प्रवचनाला आलो, शरीराने कर्म केलं आहे, पाय चालले, पाय हे शरीरातच येतात. कर्म कुठं घडलं आहे? शरीरात घडलं आहे आणि शरीराच्या द्वारेच घडलं आहे. याला म्हणायचं ते उपादानही तेच झालं आणि निमित्तही तेच. वाणीचं कर्म असेल, मी बोलतोय, प्रवचन करतोय, वाणी हेच उपादान आहे आणि वाणी बोलते निमित्त आहे. आत्मा याच्यात कुठं बसत नाही. ए आत्मतत्व उदासीन ते हेतू ना उपादान. अंगी न करी संवाहन कर्मसिद्धीचे. काय तेथं न सोवावा अभंगी आत्मराज. आत्म्याला त्याच्यात घेऊ नका. आत्मा काहीच करत नाही. आत्मा जसा आहे तसाच आहे. सर्व कर्मसिद्धी लागी हेची मुद्दले हो जगी. तेथ न सुवावा अभंगी आत्मराज. आत्मा मात्र काही करत नाही. आत्मा जसाच्या तसाच आहे. आत्मा हेतूही नाही आणि उपादानही नाही. तो कोणाचं उपादान कारण होत नाही, तो कोणाचं निमित्त कारण होत नाही. म्हणून अर्जुनाला भगवान परमात्मा समजून सांगतात, तू जो रडतोयस ना अर्जुना. अर्जुन का रडत होता? युद्ध घडेल, युद्ध गेल्यानंतर ते मला मारतील किंवा मी तरी त्यांना मारील. मारल्यानंतर वर्णसंकर होईल. वर्णसंकर झाल्यानंतर सगळ्या ज्या पिंडादिक क्रिया ज्या आहेत ते लुप्त होऊन जातील. आणि मग अधर्म जिकडे तिकडे होईल आणि अधर्मामुळे सगळं काय होईल? दुःखच दुःख होईल. अधर्मोभिभवात कृष्ण प्रदुष्यंती कुलश्रिया श्रीशुदुष्टा सुवार्ष्णेय जायते वर्णसंकरा संकरो नरका यैव कुलघ्नानाम कुलश्च पतंती पितरो हे श्याम. हे सगळं घडेल. अर्जुनाला भीती म्हणून रडायला लागला, नको युद्ध.
आपलं काम करताना माणसाला वाटतं नको त्रास, नको संघर्ष, कारण ह्याने असं होईल, याने तसं होईल. पण मनुष्य हे जे दुःख मानतो त्याचं कारण काय, तो स्वतःला शरीर समजतो म्हणून, स्वतःला करता समजतो म्हणून. अर्जुनाला भगवंतानी गीता सांगून एवढंच सांगितलं, बाबा तू करता नाहीस. करता करविता कोण आहे? मी आहे. अगा करणे का न करणे हे आगवे तोची जाणे. तू तुझ्या वाट्याला आलेलं कर्म कर. नाही जरी युद्ध केलं तरी तू काही चिरंजीव नाहीस, मरणारच आहेस कधी ना कधी. मग मरणारं काय आहे, करणारं काय आहे? आत्मतत्व जे आहे ते समजून सांगितलं. आत्मा कसा आहे? हे आत्मतत्व उदासीन. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. आत्मा तू आहेस आणि तू शरीर येणारं जाणारच आहे. देही नोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीस धीरस तत्र नमये. आत्मज्ञान सांगितलं अर्जुनाने. म्हणून ते ज्ञान सांगताना देहादिकी कारणे देहादिकी हेतू मिळणी होय जया उभारणी कर्म जाता. कर्माची उभारणी होते. कशी होते? कधी न्याय्य कर्म घडतं तर कधी अन्याय्य कर्म घडतं. कशी होते ते पुढच्या ओळीत वाचा ओळीत पुढची. ते शास्त्रार्थे मानिलिया मार्ग अनुसरे धनंजया तरी न्याय तो न्याया हेतू होय. ते शास्त्रार्थे मानिलिया, ज्याने शास्त्रार्थ मानलेला आहे, शास्त्राला जो मानणार आहे, शास्त्राचा अर्थ ज्याला कळलेला आहे, आपल्या जीवनात चांगलं करायचं का वाईट करायचं, कोणतं काम करायचं कोणतं करायचं नाही, याच्यासाठी पारखी जर कोण असेल तर तो काय, भगवान 16व्या अध्यायाच्या शेवटी म्हणतात तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. काय? हां, शास्त्रेची करावी पारिखी म्हटलंय. म्हणून कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारिखी. कोणतंही काम करत असताना पहिलं शास्त्र काय म्हणते बघावं. आपल्या मनाने काही चांगलं वाईट ठरत नसतं. बरेच वेळेला आपल्याला जे चांगलं वाटतं, अर्जुनाला वाटत होतं भिक्षा मागलेलं चांगलं, जंगलात गेलेलं चांगलं. भगवान म्हणले बाबा हे शास्त्राच्या विरुद्ध कर्म आहे तुझं. तू क्षत्रिय आहे, क्षत्रिय रणी पळवणी जावे कोण असा आहे लाजिरवाने. म्हणून शास्त्र पहिल्यांदा माहिती पाहिजे. शास्त्र माहिती नसेल तर ज्याला शास्त्र कळतंय त्याला तरी आपण विचारलं पाहिजे. ते शास्त्रार्थे मानिलिया मार्गा अनुसरे धनंजय. शास्त्राच्या मार्गाने जो अनुसरण करतो, धनंजय म्हटलेलं आहे, परमार्थरूपी धन त्यालाच प्राप्त होतं जो शास्त्राच्या मार्गाने जातो. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते तरी न्याय तो न्याया हेतू होय. आणि मग अशा पद्धतीने शास्त्राने सांगितलंय त्या मार्गाने जातो. शास्त्राने सांगितलंय सत्यम वद, खरे बोलावे, त्या मार्गाने तो जातो. शास्त्राने सांगितलंय मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, स्वाध्यायान मा प्रमद. या सगळ्या शास्त्राच्या आज्ञा त्यानुसार तो वागायला लागतो. मार्गा अनुसरे धनंजया तरी न्याय्य तो न्याया हेतोय. न्याय्य मार्गाने जातो आणि तो न्याय्य कर्माला हेतू होतो. कारण तो म्हणजे न्याय्य कर्मच त्याच्याकडून घडतं, चांगलं कर्मच त्याच्याकडून घडतं. विधीचे वाफे सत्क्रिया बीज आरोपे तरी जन्मशते मापे सुखची मविजे. शास्त्रानुसार जर कर्म घडलं, न्याय्य कर्म घडलं तर त्याच्या जीवनामध्ये मग ते पुढे फलसुद्धा त्याला न्याय मिळतं, चांगलंच फल मिळतं. न्याय्य कर्म त्याच्याकडून घडलं तर त्याला न्याय्य फळ मिळतं.
जैसा पर्जन्याचा लोट विपाय धरी साळीचा पाट तो जेरे परी आचाट उपयोग आधी. उदाहरण दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. जैसा पर्जन्याचा लोट विपाये धरी साळीचा पाट. पाऊस पडला आणि पाऊस जो पडला तो पाऊस, त्या पावसाचा जो लोट होता तो बरोबर लोट होता पावसाचा, तो कुठे गेला? विपाये धरी साळीचा पाट. साळीच्या पाटात पावसाचा लोट गेला. मग काय झालं? पाटापाटाने ते पाणी कुठं गेलं? साळीच्या शेतात गेलं. तो जिरे, साळीला पाणी जास्त लागतं बरं का. पाणी जास्त लागणारी जी पिकं आहेत त्याच्यात साळी आहेत, केळी आहेत, ऊस आहे. आता तो गेल्यानंतर सगळं पाणी ते जिरलं तिथे. तो जिरे व्हायला गेलं का? ज्ञानोबा म्हणतात परी आचाट उपयोगाती. त्याचा पुढं काय झाला? आचाट उपयोगाला. साळीचं पीक आलं ना, किती तांदूळ झाले? म्हणजे 100 पोती. एवढे तांदूळ कसे काय झाले? अहो ते पाणी गेलं होतं ना साळीचं. आणि तोच पावसाचा लोट जर दुसरीकडे गेला तर? तोच पावसाचा लोट जंगलात गेला, काटेरी झाडांना गेला, नको त्या झाडांना गेला, वायाला गेलं ते पाणी. तिथे सुद्धा उगवतं, पण तिथे काय उगवतं? गवत उगवलं. तिथे काटेरी झाडे उगवली, ते नको ते उगवलं, पाणी वायाला गेलं. तसं कर्म तर पावसासारखं आहे, कर्म घडतच राहतं. पण तेच कर्म जर योग्य रीतीने केलं, शास्त्राच्या मर्यादेनुसार केलं, संतांच्या मार्गदर्शनानुसार केलं, तर ते कर्मच पुढे चांगलं फळ देतं. स्वर्गाची प्राप्ती होते, वैकुंठाची प्राप्ती होते, इहलोकात सुद्धा सुखरूपी फळ देतं. आणि तेच कर्म चुकीच्या मार्गाने जर घडलं, कोणाचं मार्गदर्शन नसेल, कर्म दोघांनाही सारखंच आहे, परंतु मार्गदर्शन नसल्यामुळे त्या कर्माचं विपरीत फळ प्राप्त होतं. आणखीन एक उदाहरण दिलं का? रोषे निघाले अवचटे पडिले द्वारकेचे वाटे ते शिने परी सुनाटे न वचती पदे. रोषे निघाले वाटे. घरात काही भांडणं झाली असतील, कटकट झाली असेल, दुःख झाले असेल, त्या दुःखाने रोषाने नको आता इथं घरी राहायला म्हटलं, आणि एकटाच कुठं निघाला? द्वारकेच्या वाटेला निघाला. द्वारकेला जायला निघाला, त्रासाने निघाला, दुःखाने निघाला, कंटाळून निघाला, पण आळंदीला आला, पंढरपूरला आला. व्हायला जाईल का ते? कसा जरी आलेला असला तरी सुद्धा इथे आल्यानंतर 4 शब्द चांगले कानावर पडले, मनात बदल झाला, आणि बदल झाल्यानंतर त्या ठिकाणी पुढे आणखीन प्रगती होते. रोषे निघाले वाटे अवचटे अचानक पडिले द्वारकेचे वाटे. तीर्थाच्या वाटेला तो लागला. तेशीने त्याला त्रास होतो, चालण्याचा त्रास आहे, कंटाळून घरून निघालेला आहे. परी सुनाटे न वचती पदे. पण त्याची जी पावलं जी आहेत त्याचं व्यर्थ जात नाही. का व्यर्थ जात नाही? कारण त्याला भगवान परमात्म्याचं दर्शन, द्वारकाधीशाचं त्याला दर्शन झालं, गोमतीचं त्याला स्नान झालं, आळंदीला आला तर आळंदीत इंद्रायणीचं स्नान झालं, मंदिरात माऊलीचं दर्शन झालं, पंढरपूरला गेला तर पंढरपूरला काय झालं? रागच आला तर कुठं जायचं आहे? तीर्थक्षेत्रात जायचं. नाही म्हणले राग आला रेल्वे खालीच गेला, काय होणार आहे? स्वतःचाही नाश करून घेतला आणि दुसऱ्याचाही नाश करून गेला. राग आला, रागाने आत्महत्याच केली. त्याने काय होणार आहे? स्वतःही गुंतला, सगळ्याला गुंतून गेला. पण चांगल्या ठिकाणी जर गेला, रागाला आणि रागाने जरी रागाने गेला तरीसुद्धा त्याला चांगलं फळ मिळू शकतं. अहो सहज जरी चांगलं घडलं माणसाकडून तरी बघा, एकादशी, आज एकादशीच्या संबंधाने आपण मागे कथा पाहून आलो आहे. गीताप्रेसच्या